स्थान देण्यात आलेलं आहे. सुनेत्रा पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि तटकरेंना काल भेट झाली नव्हती. त्यांच्या ऑफिसच्या बाहेर बघा, तात्काळ केली. मी वारंवार आपल्याला हे सांगतो की त्यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे. सुनेत्राताई पवार त्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. अजितदादा पवार यांच्यानंतर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे अजितदादांचे सहकारी होते. नव्या रचनेमध्ये सुनेत्राताई पवारांचे ते सहकारी असतीलच असं नाही आणि त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बाबींवरती दुसऱ्या पक्षानं का बोलावं हा माझा काय प्रश्न आहे. त्यांनी काय पत्र लिहिलं हा त्यांचा प्रश्न. त्यांनी पत्रामध्ये कोणाला पदं दिली किंवा कोणती पदं रद्द केली हा त्यांचा प्रश्न. पण मी एक तुम्हाला खात्रीनं सांगेन की भविष्यामध्ये हा पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपामध्ये विलीन करेल. त्याचं नेतृत्व कोणाकडे असेल ते मी आत्ता सांगत नाही तुम्हाला. आणि त्याचबरोबर शिंदे गटाचेही तितकेच आमदार हे भाजपात विलीन होते. दोन्ही पक्षांचे तेवढे 25-30 आमदार हे भाजपात विलीन होण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. फक्त त्यांना काही काळ वेट अँड वॉच थांबण्यास सांगितलं. सुनेत्राताई पवारांचा पक्ष आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष भविष्यामध्ये यांना विलीन व्हावंच लागेल. आता काल पुन्हा एकदा आजचा आपण अग्रलेख वाचला असेल. काल पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टानं 1 तारखेला सुनावणी घेणार होते शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतीत. ती पुन्हा 23 एप्रिलपर्यंत ढकलली. या सुप्रीम कोर्टावरती विश्वास कोण ठेवणार? 50 वेळा सुनावण्या पुढे ढकलतात. घटनात्मक पेच असलेल्या खटल्यांच्या संदर्भात 50 वेळा सुनावण्या पुढे ढकलण्याचं काम सुप्रीम कोर्ट आणि खास करून मुख्य न्यायाधीश करतात. न्यायालयावरती विश्वास कोण ठेवणार? ही न्यायालय म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे गुलाम झालेले आहेत. तुम्हाला सलग 1 दिवस सुनावणी घेऊन निर्णय देता येत नाही घटनात्मक पेच प्रसंगातल्या निर्णयावर. आता 23 तारखेला परत पुढली तारीख देणार. जस्टिस सूर्यकांत असतील किंवा त्या आधीचे सर्व सरन्यायाधीश असतील, त्यांची मानसिकता आणि त्यांनी दबावाखाली घेतलेले निर्णय या बाबतीत आता एक फेरविचार, पुनर्विचार आणि पुनरावलोकन होण्याची गरज आहे. नाही, पण राऊतसाहेब, अग्रलेखात तुम्ही म्हटलं आहे आणि न्यायाधीश ओक यांचंही विधान आहे की न्यायव्यवस्था ही राजकारण्यांच्या किंवा केंद्रीय सत्तेच्या दबावाखाली आहे. नक्कीच आहे. तसं नसतं तर गौतम अडाणीच्या संदर्भात इतके खटले सुप्रीम कोर्टापर्यंत पोचले आणि एकाही खटल्यामध्ये गौतम अडाणी हारले नाही. एकाही खटल्यामध्ये. शिवसेनेचाच खटला जर तुम्ही घेतला, खरी शिवसेना किंवा खरी राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या 4 वर्षापासून तारखांवर तारखा पडल्या. सुनावणी पूर्ण झाली. अंतिम सुनावणीसाठी वेळ मागितला जातो, अंतिम सुनावणीसाठी. पण अशा संविधानिक पेच असलेल्या प्रसंगातसुद्धा, खटल्यातसुद्धा सर्वोच्च न्यायालय हे खटले गांभीर्याने घेत नाही. का? कोणाचा दबाव तुमच्यावर आहे? आपण देशाचे सर्वोच्च सरन्यायाधीश आहात ना. तुमच्यावर दबाव असेल तर तुम्ही सांगा माझ्यावर दबाव आहे की शिवसेनेचा खटला, शिवसेनेचं चिन्ह आणि पक्ष याबाबतचा खटला चालवू नये असा आमच्यावर दबाव आहे, हे त्याने हिमतीनं सांगायला पाहिजे. नाही, पण राऊतसाहेब, जर आपल्याला दिसतं आहे की 4 वर्ष या प्रकरणी तारखांवर तारखा सुप्रीम कोर्टात पडतात. शिवसेना असं म्हणते आहे की आम्हाला न्याय मिळत नाही आहे. तर यावर तुम्हाला उपाय, सोल्युशन काय वाटतं? किती दिवस हे चालणार? नाही, ह्याच्यावरती सोल्युशन हा विषय मग न्यायालयामध्ये आम्ही जातो कशा करता? सोल्युशन निघावं. या देशातला निवडणूक आयोग हा चोर आहे. या देशातला निवडणूक आयोग हा चोर आहे. कालच एका प्रमुख व्यक्तीनं, निर्मला सीतारामन यांचे जे पती आहेत प्रकला प्रभाकर राव,
यांनी आंध्रमध्ये रात्री 11 नंतर 4.7% मतं म्हणजे 14 लाख मतं राज्यभरात कशी वाढवण्यात आली रात्री EVMच्या माध्यमातून, याचा खुलासाच केलेला आहे निवडणूक आयोगासंदर्भात. आता हा विषय जर आम्ही निवडणूक आयोगाच्या दारात घेऊन गेलो तर निवडणूक आयोग सांगेल, निवडणूक आयोग हा न्यायालय सांगेल की निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे आणि निवडणूक आयोगावरती संशय घेता येणार नाही. अहो, सुप्रीम कोर्टावरच संशय आहे. सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग, राष्ट्रपती, राज्यपाल या सगळ्या संविधानिक संस्थांवरच जनतेचा संशय आहे. लक्षात घ्या. आंध्रमधलं मतदान ज्या पद्धतीनं केलं आहे असं परकला प्रभाकरराव सांगतायत, त्याच पद्धतीनं मतदान पश्चिम बंगालमध्ये केलं जाणार आहे. कळलं? त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा झालं. आता कोण एकनाथ शिंदे, त्यांना इतक्या जागा मिळाव्यात? कोण? त्या आंध्रमधल्या एका पक्षाला सिने अभिनेत्याच्या 21 पैकी 21 जागा जिंकतो. 21 जागा जीता है. 21. एक फिल्म एक्टर का पार्टी है कोई. 100% रिजल्ट. दूसरी बात है, महाराष्ट्र में यही हुआ ना. बीजेपी ने जितनी सीटें लड़ी थी 99% उनको रिजल्ट मिला है. 99. कौन है ये लोग? क्या किया? एकनाथ शिंदे, अजित पवार, असे कौन सा महान कार्य, असं कोणतं महान कार्य केलं या लोकांनी? स्पेसिफिक प्रश्न आहे या न्यायालयासंदर्भातला स्पेसिफिक प्रश्न आहे की मग समजा जर तुम्हाला फक्त तारखा मिळत आहे, त्या व्यतिरिक्त काही होत नाहीये, तर वाट पाहणे इतकाच पर्याय नाही. वाट पाहणे इतकाच पर्याय नाही. तरीही या देशात दुर्दैवानं आम्हाला न्यायालयाच्या दारात जावं लागतं. स्वतः उद्धव ठाकरे या बाबतीत न्यायालयाच्या बाबतीमध्ये निराश आहे. प्रत्येक वेळा सरन्यायाधीश बदलले की त्यांच्याविषयी काहीतरी छापून येतं आहे, किती न्यायप्रिय आहेत, किती सत्यवादी आहेत, किती रामशास्त्री आहेत. मग चंद्रचूड असतील, मग भूषण गवई असतील, मग अमुक असतील. पण इथे कोणीही रामशास्त्री नाही, सगळे दामशास्त्री आणि कामशास्त्री आहेत. एवढंच सांगतो. विलीनीकरणाचा विषय काढला, त्यावर एक विषय मुद्दा असा होता की तुम्ही असं म्हणतात की NCP अजित पवार, NCP आणखी काही समर्थक आमदार, शिंदे आमदार असे भाजपत जातील पुढच्या काळात. तर अलीकडे एक असा प्रसंग बघायला मिळाला किंवा घटना आहे की सुनील तटकरे यांच्या एका कार्यक्रमात व्यासपीठावर NCPच्या मोठ्या नेत्यांचे फोटो नव्हते. तर ही तयारी सुरू झाली असं म्हणायचं? मी एक बघा, ह्याच्यावरती मी मत काही व्यक्तिगत मी कोणावरती बोलणार नाही. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये भविष्यात शिंदे गटाचे 25 ते 30 आमदार आणि अजित पवार गटाचे साधारण तेवढेच आमदार हे विशिष्ट वेगळा गट करून भारतीय जनता पक्षामध्ये विलीन होण्यासंदर्भातली कार्यवाही पूर्ण झालेली आहे. पूर्ण 100% भाजपा. म्हणजे निवडणुकीच्या 1 वर्ष आधी हे सगळे आपल्याला भाजपमध्ये बघायला मिळतील? हो. हे मी याआधी म्हणालो की यांना म्हणून तर न्यायालयाचे निकाल सातत्यानं पुढे ढकलले जात आहेत आमच्या बाबतीत. कारण त्यांना न्यायालयाला, सर्वोच्च न्यायालयाला माहिती आहे की घटनेनुसार, संविधानानुसार, 10th शेड्यूलनुसार, पक्षांतर विरोधी कायद्यानुसार पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला मिळूच शकत नाही. एकतर ते स्थगित होईल किंवा मूळ शिवसेनेलाच मिळेल. म्हणून तर ते चालढकल करतायत. जर निकाल फुटीर गटाच्या बाजूने लागला असता तर 1 मिनिटात निकाल दिला असता. हो, पण संविधानाचं इतकं उल्लंघनसुद्धा त्यांना करता येत नाही आहे. म्हणून ते आजचं मरण उद्यावर ढकलत आहेत आणि तो निकाल येण्याआधी व त्या दरम्यान त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये आपला पक्ष किंवा एक गट मोठा मर्ज करावा लागेल, विलीन करावा लागेल. रावसाहेब, आपण एक एक्सपोज केली आहे, त्याच्यामध्ये आपण लिहिलं आहे की शरद पवारांची आपली भेट झाली आणि ते राज्यभर फिरणार आहेत. तर काय अजेंडा घेऊन फिरणार आहेत? असं आहे की याच्यामध्ये यात काय एक्सपोज केलं? शरद पवार आजारी आहेत. एक्सपोज. शरद पवार हे प्रकृती बरी नाही. त्यांना भेटलो, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्याशी बोलताना मला ते असं म्हणाले
की मी बोललो आता काय करणार आहात पुढे. ते म्हटले नाही मी आता परत महाराष्ट्रात माझा दौरा आखण्याचं काम चालू आहे. ही चर्चा आहे. आणि शेवटी ज्येष्ठ नेते आहेत, जुने जाणते नेते आहेत.